सर. अरे या come in. Welcome to my police station. Have a seat. थँक्यू. Anything serious? हे त्याचं अक्षर आहे, ज्याला आपण अजित समजतो. हा माझा अजित नाहीये. मी अजित कुमार नाहीये, माझं नाव नटवर सिंग आहे. त्यांनी लिहून दिलं आणि तुम्ही विश्वास ठेवला. नाही, पण हे अक्षर माझ्या अजितचं नाही. हाच जर माझा अजित असता तर हे अक्षर आणि त्याचं अक्षर मॅच झालं असतं. तू नटवर की कोण तोच आहे. आनंदी, तुम्ही आता जशा दिसता तशाच पूर्वी दिसायचं. ह्या सगळ्याचा अजितशी काय संबंध? काळाच्या ओघात माणसं बदलतात, गोष्टी बदलतात. या अजितचा मागच्या कित्येक वर्षात लिखाणाशी संबंध आलेला नसेल, त्यामुळे बदललं असेल अक्षर. माझंही अक्षर फार पूर्वी चांगलं होतं, पण आता माझं अक्षरच मला वाचता येत नाही. आता माझंच मला वाचता येत नाही. सॉरी सर, पण मला नाही तसं वाटत, म्हणून मी परत जायचा निर्णय घेतलाय. इतक्या जवळ येऊनही तुम्हाला तुमचा अजित नको असेल तर मी तुम्हाला थांबा असं म्हणणार नाही. वायकर, यांना मुंबईच्या गाडीत बसून द्या. हो साहेब. चला मॅडम. आता तुम्हालाच तुमचा अजित नको असेल, त्याला आम्ही पोलीस तरी काय करणार. पण एक लक्षात घ्या, तुम्ही इथून गेलात आणि त्यांना सगळं जुनं आठवायला लागलं तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्याजवळ नसाल याचं त्यांना किती वाईट वाटेल, किती त्रास होईल त्यांना. तुम्ही घेतलेले सगळे कष्ट वाया जाते. माझी तुमच्यापासून दूर निघून जाईल, कोसो लांब निघून जाईल. आता तोंडाशी आलेला तुमचा अजित तुमच्यापासून दुरावेल. पण आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. वायकर यांना मुंबईच्या गाडीत बसून द्या. चला मॅडम. नाही, थांबा सर. मी अजून काही वेळ वाट बघते. म्हणजे माझ्या पद्धतीने हाच अजित आहे की नाही ते बघते. तो बरा होतोय की नाही हे चेक करते. पण सर, परत जर मला कधी असं वाटलं की हा माझा अजित नाहीये तर मात्र मग मी थांबणार नाही. Absolutely, absolutely. You are free to leave. साहेब, तो जर अजित कुमार देव नसेल तर या मॅडमना इथं थांबून काय फायदा आहे? चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई ओ मुजोर. हे दुशासन लई झालं लई ओ मुजोर. ही सटवी इथं हे प्रकरण इथपर्यंत आलेलं दिसतंय. थांब, आता बघतेस यांच्याकडे. मला कळत नाही हे सगळं माझ्यासोबत काय घडतंय.
का घडतंय? हा खरंच माझा अजित आहे की नाहीये? अजितचं अक्षर एवढं कसं काय बदलू शकतं? पण इन्स्पेक्टर म्हणाले तसं लिहायची सवय मोडली की अक्षरातही फरक पडू शकतो. नाही, असं नाही. ए थांब, कुठे निघालीस बॅग घेऊन? तुला काय करायचं आहे? जाईल कुठं बी. आता तुला ह्या वाड्यातनं काढणार तर कुणी नाही आणि तुला स्वतःहून जायची इच्छा नाही, त्यामुळे मॅच चालली आहे घर सोडून. अगं डिंपल, असं नको करूस. हे तुझंच घर आहे. माहित आहे मला, पण काय उपयोग आहे? ह्या माझ्या घरात तुझं तर सगळं चालायला लागलंय ना. तुला राहायचं आहे ना घरात, बिंदास राहा, आनंदी राहा. तुझ्यामुळं माझी आणि माझ्या बाळाच्या आयुष्याची वाट लागते. तुला काय फरक पडणार आहे ना? डिंपल, अगं प्लीज तू माझ्यामुळे त्रास करून घेऊ नकोस. तू कुठेही जायचं नाहीस. बॅग दे बरं, चल घरी. सोड. अगं सोड सोड. ही अशी खोटी दया दाखवायची गरज नाही अजिबात. मंगले, ए मंगले, अगं लवकर बाहेर ये. काय झालं का? बघ, तुझ्या पुरीला एवढं समजून सांगितलं तरी मी हिला ती घराबाहेर काढायला निघाली. मी नाही हिला घराबाहेर काढते. मी स्वतः घर सोडून चालली या. काय? अरे देवा. अगं डिंपे, काय करते अशी? डिंपे, खबरदार, वाड्यात नाही एकटीला पाऊल बाहेर टाकलं असतं. त्या बाय फुलवेला घेऊन जा. चला चला, आज काय झालं का नाही तर त्या पुरीला वाड्यात बाहेर काढू म्हणजे काढू. चला. बरं झालं मॅडम तुम्ही इथंच भेटलात. हे बघा, हे आमचा डॉक्टर आहेत, त्यामुळे तुम्ही ह्यांचा विषय सोडून द्या. आणि गाव सोडून निघून जा. नाही बाजा भाऊ, ती नाही जाणार. कारण तिच्या मागे इन्स्पेक्टर साहेब आहेत. आपण जर तिला काय बोललो ना तर ते आपल्याला जेलमध्ये टाकतील. त्यामुळे हिचं फावलंय. ए बाया, तुला राहायचं आहे ना तर राहा. आम्ही एक काम करतो, आम्ही सगळे हा वाडा सोडून जातो. ए डिंपे, तुला जायचं असलं तर जा. मी इथंच वाड्यात राहणार आहे. हा माझ्या बापाचा वाडा आहे. हा वाड्याला की माझ्या नाव करून टाक बरं. ह्यांना नको आहे तर. पहिली तूच निघित ना. तुला घातलं हुंडा बऱ्यात. तुला कुणाला कशातून बुडकीला केसाचा. हे बघा बाई, आम्ही आमच्या डॉक्टरांना गावाच्या बाहेर सोडणार नाही या ठिकाणी. आणि तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता त्या ठिकाणी. जा तुम्ही, गाव सोडून निघून जा. डिंपे, तू नको काळजी करूस आणि त्या इन्स्पेक्टर साहेबाचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. मागल्या बारीला कसं त्याला माफी मागायला लावली होती डॉक्टरांची, या बारीला पण त्याला माफी मागायला लावणार आहे मी. हा, आणि आता त्याच्या समोर नमणार नाही मी, काय झाले तरी. होय, आम्ही आमच्या देव माणसाच्या बाजूने आहे. ए बाय, चल निघित ना, चल. ए बे, तुझ्या मुळला आमचं डॉक्टर जीव द्यायला निघालं होतं. आणि जर का तुझ्यामुळे त्यांना काय झालं तर तुला सोडणार नाही आम्ही. मंगलवाहिनी, आम्ही जर नदीवर येळेवर पोचलो नसतो का नाही तर इथं वाड्यात डॉक्टरांचं प्रेत ठेवलं असतं. काय सांगताय? अहो डॉक्टर, हे काय करायला निघाला होता तुम्ही? आणि बया, हात जोडते, पदर पसरते तुझ्या मोर. का माझ्या लेकीच्या आयुष्याच्या मागे लागलीस? का तिची माती करतेस? आज तुझ्यामुळं आमच्या जावयाला आम्हाला गमवावं लागलं असतं. बया, माझ्या लेकीचं कुकू बसलं असतं. तिच्या पोटातलं बाळ जन्मण्याआधी
आधीच आनंद झाला असतं. पण डॉक्टर हो, तुम्ही काय करत होता? माझ्या लेकीत तिच्या पोटातल्या बाळाचा जरा तरी विचार करायचा होता की. मंगलताईचा माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी तुम्हा सगळ्यांशिवाय, या गावकऱ्यांशिवाय नाही जगू शकत. त्यापेक्षा मेलेलंच बरं. हवा असं बोलू नका डॉक्टर. नाटकात ह्या मुडद्याची, त्याच्या पालखीचा निघाला थोर त्याच्या, कुणी वाचवलं त्याला, चांगली नदी तुकडी टाकून द्यायची ना. त्याचा मुडदा बसवला त्याचा लवकर. हो मॅडम, बघितलं का? तुमच्यामुळं आता इथं वाड्यातल्या लोकांच्या आपसात भांडणं व्हायला लागलीत. हे बया, माझ्या लेकीचा संसार मोडून तुला कसलं सुख मिळणार आहे का? तू बी आयुष्यात कधी सुखी होणार नाही. तुला बी शाप लागल. तुझा बी संसार कधी टिकायचा नाही. असं नका बोलू, प्लीज असं नका बोलू. मी इथं कुणाचाही संसार मोडायला आले नव्हते. मी माझ्या प्रेमासाठी आले होते, माझ्या अजितसाठी आले होते. त्याच्या जीवापेक्षा महत्वाचं दुसरं माझ्यासाठी काहीही नाहीये. माझ्या जाण्याने जर त्याला बरं वाटणार असेल तर मी जाते इथून. आजी, अरे समजा माझ्या फ्रेंडला इथनं बाहेर काढतात. या तू अडवू नका तिला. मी कशाला अडवू? उलट तिला सांग ह्या बाय बुलवेला बी घेऊन जा. मला नकोय तो वाड्यात. बशा, तुम्हा सगळ्यांचे उपकार कसे मानू कळतच नाहीये. हो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? नाही, तुमच्यासाठी जीव द्यायला लागला का नाही, तरी सुद्धा एका पायावर तयार आहे. हो माझ्या बजरंग शपथ. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना जो त्रास झाला त्यासाठी मी तुमची माफी मागते. तू नको ना जावेत ना. तू नको ना जाऊ. तू थांब, नाही तर मला सोडून नको ना जाऊ तू. तो ऐक ना, हे बघ, एक शेवटचं चॉकलेट उरलंय माझ्याकडे. घे. नाही, मला नको चॉकलेट. तू थांब ना काय तर. तुला बारे, तुलाही चांगले. या माझ्या दीदीपेक्षा पण तू चांगलेच. कोण, तू नको ना जाऊ मला सोडून. ऐक ना, मी काय म्हणते, कधी कधी ना चांगल्या माणसांच्याच वाट्याला वाईट गोष्टी येतात. मला काही पर्यायच नसतो. पण तू बघ इकडे, मुंबईला आलास ना की भेटू आपण. काळजी घे तू. जाऊ दे, मला सोड. तू नाही जायचं. सोड. नको ना जाऊ तू मला सोडून. नको ना जाऊ मम्मी. नको ना जाऊ तू. नको ना जाऊ. मला सोड. सोड मला. वैकर ही बाई आपल्या कामाला येणार. कोण आहे ती सटवी? आणि इथे कशासाठी आली होती? कोण सटवी? बापरे, बघा बघा माझा भोळा नवरा बघा. ते काही नाही, तुम्ही मला खरं खरं सांगा, तुमचं दुसरं लग्न झालंय का तुमचं बाहेर लफडं आहे? साहेब,
नशीब नशीब फुटलंय माझं. काय करू मी आता, कोणाच्या तोंडाकडे बघू? तुम्ही मला खरंच सांगा, त्या सटवीचं आणि तुमचं काय चालू आहे ते? का तुम्ही तिला मुंबईवरून इथे बोलवली आहेत? का तुम्ही सारखे सारखे मुंबईला जाता? तिला पण तुम्हीच इथे बोलवलेत ना? तिला चोरून भेटता, तिचा फोन आला की घराबाहेर पडता. हे असं माणूस केव्हा करतो? तुम्ही सांगा, केव्हा करतो? जेव्हा त्याचं बाहेर लफडं असतं ना, तेव्हाच तो असं करतो. सोडणार नाहीये मी तुम्हाला, सोडणार नाहीये. कोर्टात खेचणार आहे मी तुम्हाला. आणि तुम्ही सगळ्यांनी आहे ना माझ्या बाजूने साक्ष द्यायचे. नाही दिलात ना तर तुम्हाला सुद्धा कोर्टात खेचणार आहे मी. सोडणार नाहीये मी तुम्हाला. साहेब 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 अहो ती वाड्यातच राहते ती, माहितीये ना मला. साहेब ती मुंबईवरून आली आहे माझा संसार मोडायला. साहेब ती परत मुंबईला जाणार, मीच घालवणार तिला. सोडणार नाही मी त्या सटवीला. माझ्या नवऱ्याची ना मीच बायको आहे. बाहेर लपडं करू देणार नाहीये मी त्यांना. साहेब तिच्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे. सोडणार नाहीये मी तिला, सोडणार नाहीये. सगळ्यांना तुमची थेर सांगणार आहे मी. अहो साहेब तुम्ही तरी सांगा ना. मी थांब गेला बाबा, इथं काय चाललंय ते बघतोयस ना. जरा गप 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 बोल गप. तुमची थेरी आहे ना मी सगळ्यांना सांगणार आहे. वरपर्यंत जाणार आहे मी. न्यूज मध्ये छापून आणणार आहे. सगळं करणार आहे मी. सोडणार नाहीये मी कोणालाच. अहो तुम्ही तरी सांगा की साहेबांना तिकडे माझी फ्रेंड. अरे तुझ्या फ्रेंडचं नंतर बघू दे. अहो साहेबांच्या बायकोचं मिटू दे. काय समजत होते या माणसाला मी, आणि हा माणूस काय निघाला. वडापाव समजत होते मी तुम्हाला, पण तुम्ही तर चटणी पाव निघालात आणि माझ्या संसाराचा वाडा केलाय तुम्ही. अरे थांबा, इथं मी काहीतरी महत्वाची बातमी घेऊन आलोय ना. आणि ज्युनियर ऑफिसर म्हणून माझी काही इज्जत बिजत आहे का नाही? साहेब अहो ती माझी फ्रेंड ती मुंबईवरून आणली. वाड्यातल्या माणसांमुळं आणि त्या गावातल्या माणसांमुळं हे गाव सोडून परत मुंबईला चालली या. डिब्बे झालं ना तुझ्या मनासारखं. गेली ना ती बया, आता कुठं बी जायचं नाही बघ. डॉक्टर, मला आमच्या सगळ्यांची शपथ आहे, यापुढे मरणाची वार्ता करायची नाही तुम्ही. आणि तुम्ही जर का मरणाची वार्ता केली का नाही, मी आहे तुम्ही आहे. हा, अख्ख्या गावाला पेटवून देईन, नाहीतर नदी ढकलून देईन एका बुकीतच. नाही बजाब, मला खरंच माफ कर. मी असं नव्हतं करायला पाहिजे. गावकऱ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझं गावकऱ्यांवर प्रेम आहे. पण ती बाई मला मुंबईला घेऊन निघाली होती. अरे मला कळालंच नाही मी काय करू. पण तुम्ही सगळे माझ्या मदतीसाठी धावून आलात. खरंच आभारी मी तुमचा. आहे का डॉक्टर? अहो असा आभार मानून लाजवू नका आम्हाला. अहो तुमच्यासाठी हे बजा जीव द्यायला पण तयार आहे. हा, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या कसं आहे, कुस्तीत चितपट आणि दोस्तीत पाचपट एका चुकीतच. हे बघा डॉक्टर, तुम्ही आमचा आहात, तुम्ही आमचे होतात, तुम्ही आमचे असणार म्हणून म्हणतो. बघू दे कोण तुम्हाला गावाच्या बाहेर काढतोय ते बघायचंच आहे मला. कांगिनी 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 कांगिनी. अरे वा, गाव जमा झालाय. जत्रा आहे की काय? डॉक्टर आनंदिक, हो डॉक्टर आनंदिक, जा बघा. काय उपयोग नाही हुडकून, त्या इथं नाही ती. नाही ती म्हणजे गेल्या त्या इथनं आत्ताच. स्टँडवर बघा. सरकारी कामात अडथळा आणू नका. टायर मध्ये घालून फटकवे एकेका. नाही होणार बाजूला. साहेब, कायदा आम्हाला पण कळतो, त्यामुळे तुम्ही काय बी कराल, कसं बी वागाल आणि आम्ही सहन करू. एवढी काय हुकुमशाही नाही लागून केली. बजाम, यू आर राईट. या ठिकाणी हे पहा, आम्ही कोणाच्याही रावी आम्ही जोडणार नाही. हो ना गावकरी मंडळी? हे बघा जामकर साहेब,
हे गाव आमचं आहे. तेव्हा ह्या गावात कोण राहणार, ह्या गावातनं कोण जाणार हे आम्ही ठरवणार, तुम्ही नाही ठरवायचं. हा डॉक्टर आहेत का नाही, हे आमचं देव माणूस आहेत. त्यासनी तुम्ही काय बी बोलाल, त्रास द्याल आणि आम्ही सहन करून घेऊ, असं नाही होणार. याचा खरा चेहरा लवकरच तुमच्या समोर आणेन मी.